नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचे नाव आहे सिम्बा ऑफिशियलमध्ये। तर आज आमच्याकडे असतो बाजार, गावचा बाजार कशा पद्धतीने भरतो, कसे लोक असतात, आज तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आज निवांशी आणि मी आलेलो आहोत दुकानामध्ये, जी आमची दुकान एकदम मार्केटमध्येच आहे। तर इथूनच सगळा बाजारचा नजारा तुम्हाला दिसणार आहे। तर बघू शकता, इकडून पण खूप सारे लोक ये जा करत आहेत। आता दुपारची वेळ झालेली आहे, बाजारची सगळी दुकानं लागलेली आहेत। आमच्या समोरच तिथं डांगराची दुकान लागलेली आहे। खूप स्वस्तात जे गावचे लोक असतात, वाड्या करून ते डांगर टरबूज वगैरे विकतात, ते आणतात, खूप स्वस्त पण देतात। खूप मेहनत करून ते पिकवतात आणि खूप स्वस्तात त्यांना भाव पण मिळत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे। तर इकडे पण बघू शकता 2-3 रस्ते आहेत दुकानाच्या आजूबाजूला। तर आणि हे मुलं कामावरची आहेत, जी दुकानात कामावरती जातात साईडवरती, ती पण आता सुट्टी करून आलेली आहे। दुपारचे 3-4 वाजलेले आहेत। तर अशा पद्धतीने आमच्याकडे बाजार भरतो। मेन बाजार तर समोर आहे आणि येथून म्हणजे 3 रस्ते असल्यामुळे तिन्ही रस्त्याचे लोक बाजाराच्या दिवशी किती गर्दी होते ते दिसतेच, म्हणून मी इथूनच म्हणलं दाखवते तुम्हाला, शेअर करते व्हिडिओ। तर खूप आरडाओरड सुरू असते आणि हे वकील साहेब आलेले आहेत, आपल्याच कोर्टातले आहेत। बॅग ठेवू का म्हणून विचारून राहिले, त्यांना पण बाजारात जायचं आहे। तर मॅडम बॅग ठेवू का असं विचारत आहे। भाजीपाला घेऊन जायला आणि ते आता बाजार करायला गेलेले आहेत। आणि आता जसं 5-6 वाजलेले आहे सायंकाळचे, दिवस बुडायला निघालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याकडे बाजार होतो। आजूबाजूची गावची जी लोक असतात ती बाजारात एक हप्त्याचा बाजार करून नेतात, आणि कारण दर हप्त्याला बाजार असतो, हप्त्यातून एकदा। आमच्याकडे हप्त्यातून गुरुवारला बाजार भरतो। सायंकाळ होत आहे, तसतशी गर्दी पुन्हा वाढत आहे। आणि थोडा वेळ मी पण दुकानात बसून आहे, म्हणून म्हटलं इथूनच व्हिडिओ। तर मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आमच्या चॅनलला, सिम्बा ऑफिशियलला। तुम्हाला आमचे व्हिडिओ, मुलांचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा, सिम्बा ऑफिशियलला जरूर सबस्क्राईब करा। आणि खूप आमच्या गावी पण खूप काही आहे दाखवण्यासारखं, आम्ही नक्की दाखवू। शिवटेकडी पण आहे, जी खूप मोठी आहे, खूप मोठी मूर्ती आहे महादेवाची, शंकराची। आता समोरच शिवरात्रीला मी दाखवेनच तुम्हाला कशा पद्धतीने मेला भरते आणि कशा पद्धतीने कार्यक्रम असतात, 1 महिना मेला असतो, हे सगळं तुम्हाला दाखवेनच। तर आता सध्या बिझी असल्यामुळे तिकडे जाणं झालं नाही, तिकडे तयारी सुरू आहे शिवरात्रीची, आणि खूप मोठा मेला पण असतो आणि खूप मोठी मूर्ती आहे। पहाडीवर पण जावं लागते, खूप छान असा वातावरण असतो तिकडचा। तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन। तर आमच्या चॅनलला, सिम्बा ऑफिशियलला सबस्क्राईब करा, तेव्हाच तुम्हाला आमचे, आणि बेल आयकनला पण प्रेस करा, तेव्हाच तुम्हाला आमचे व्हिडिओ मिळतील आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकाल। आणि शिवरात्रीचे तर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि आता सायंकाळ झालेली आहे, अंधार पडल्यासारखा झालेला आहे।
आणि बॅग ठेवून गेलेले वकील साहेब अजून वापस आलेले नाही बॅग न्यायसाठी. मला तर वाटलं की ते विसरून गेले, त्यांचं गाव जवळच आहे, त्यांना आठवणच नसेल असं वाटलं. पण काही वेळाने ती आले आणि त्यांची बॅग घेऊन गेले. तर अशा पद्धतीने आमचं गाव आहे. चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये येतो आमचं गाव. आणि गाव म्हणजे तहसील आहे, नगर परिषद आहे. तर अशा पद्धतीने हा आजचा आमचा बाजार झालेला आहे. आणि शिवरात्रीला मी सगळ्या यूट्यूब फॅमिलीला गुड न्यूज देणार आहे, जी मी स्वतः ठरवलेली आहे. अशी गोष्ट सगळ्यांना मी सांगणार आहे, ज्याच्यामुळे कुणाचं तरी भलं होऊ शकेल. तर त्यासाठी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मी असं ठरवलं आहे की 1 महिन्यात जर माझं चॅनल ग्रो झालं तर माझा जो जॉब आहे तो मी सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील महिलांसाठी सेवेसाठी वापरणार आहे.